राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू. संघाशिवाय भाजप नाही आणि भाजपशिवाय संघाला किंमत नाही असं त्यांचं राजकारण, समाजकारण देखील. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना किंवा निर्णय घेत असताना संघ आणि भाजप एकमेकांचा सल्ला घेतात आणि मगच पुढे चालतात. हा आजवरचा इतिहास देखील राहिलाय. मात्र आता याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि निमित्त ठरलंय ते भाजप अध्यक्षपदाचं. खरं तर मागच्या काही दिवसांपासून भाजप अध्यक्षपदाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार, तो उत्तर भारतातील असेल की दक्षिण भारतातील असेल, ती महिला असेल की पुरुष नेत्यालाच पुन्हा संधी दिली जाईल, अशा एक ना अनेक चर्चा खूप दिवसांपासूनच सुरू आहेत. मात्र अजूनही भाजपनं नव्या अध्यक्षाची घोषणा मात्र केलेली नाहीये. त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये खरंच बिनसला आहे का, या चर्चांना बळ मिळताना दिसत आहे. भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? मातृसंस्था असलेल्या RSS ला भाजप नेते आता केराची टोपली दाखवत आहेत का? नेमका हा वाद आहे तरी काय, त्याचीच ही सविस्तर कहाणी. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. तसं बघितलं तर भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपलाय. मात्र अजूनही ते अध्यक्षपदावर कायम आहेत. त्यांच्या आधी फेब्रुवारीच्या अखेरीस भाजपच्या नवीन अध्यक्षांची घोषणा होईल असं बोललं जात होतं. परंतु आता मार्चचा दुसरा आठवडा संपत आल्यानंतरही भाजपला नवा अध्यक्ष मिळालेला नाहीये. उलट JP नड्डांचा कार्यकाळ आणखी 40 दिवसांनी वाढवण्यात आली असल्याची माहिती मिळते. याचाच अर्थ असा की 20 एप्रिल 2025 पूर्वी भाजपला नवीन अध्यक्ष मिळणं सध्या तरी कठीण आहे. परंतु भाजपसारख्या जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या पक्षाला अध्यक्षांची निवड करायला इतका वेळ का लागतोय? भाजपकडे JP नड्डा यांच्यासारखा दुसरा सक्षम चेहरा नाही का, की दुसरीच कोणती अडचण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला. या प्रश्नाच्या खोलात गेल्यास दोन कारण समोर येताना दिसत आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे अध्यक्षपदासाठी भाजपची कार्यपद्धती आणि दुसरं कारण म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला बनवावं याबाबत संघानं भाजपला दिलेल्या सूचना. तसं बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून JP नड्डा आणि RSS यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS यांच्यातही म्हणावे तसे खास संबंध राहिलेले नाही, अशा चर्चा देखील सुरू आहेत. त्यामुळे भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबली आहे. भाजपने अध्यक्षपदासाठी काही नावं सुचवली आहेत, पण RSS ला ती मान्य नाहीये. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड रखडलेली आहे. संघाला आपल्या एकण्यातील नेता भाजप अध्यक्षपदी पाहिजे, तर भाजपला मात्र JP नड्डांसारखाच पक्षाला जास्त मानणारा अध्यक्ष हवा. 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान JP नड्डांनी RSS बद्दल एक स्टेटमेंट केलं होतं. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपला स्वतःला चालवण्यासाठी RSS ची गरज होती, कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. सुरुवातीला आमची ताकद कमी होती, मात्र आता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो. पक्षाचे नेते त्यांची कर्तव्य आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतात, असं म्हणत भाजपला आता संघाची गरजच नसल्याचं नड्डांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलं. त्यामुळे संघ सुद्धा वेळीच सावध झाला असून आता नड्डांसारखा नेता अध्यक्ष नको अशी संघाची मानसिकता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी इच्छा आहे की भाजपच्या अध्यक्षपदी असा चेहरा असावा जो संघाला मान सन्मान देईल, पक्षापेक्षा RSSच्या विचारसरणीला महत्त्व देईल, जो संघाच्या कार्यशैलीचं आणि धोरणांचं पालन करेल आणि संघटनेवर विश्वास ठेवेल. अशी व्यक्तीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी असावी असं RSSला वाटतं. तर दुसरीकडे भाजपला मात्र नवीन अध्यक्षपदासाठी JP नड्डांसारख्या व्यक्तीला निवडायचंय, जो संघाचं न ऐकता आपल्या पक्षाचा अजेंडा पुढे घेऊन जाईल, कार्यक्षम प्रशासक असेल आणि निवडणुकीत त्याचा फायदा देखील होईल. मीडियात चाललेल्या सध्याच्या बातम्यांनुसार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघानं भाजपला दोन पर्याय दिलेले आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे भाजपचा नवा अध्यक्ष असा असावा ज्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे आणि जो संघटनेच्या विश्वासातील आहे. याशिवाय नव्या अध्यक्षानं वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णय घेत असताना पक्षाच्या मतांव्यतिरिक्त संघाचं मत ऐकून घेतलं पाहिजे. मात्र भाजप हायकमांडनं RSSची मागणी अजून तरी स्वीकारली नसल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी संघानं दिलेला दुसरा पर्याय म्हणजे अध्यक्षपदी ही एक महिला असावी. आगामी निवडणुकांमध्ये महिला मतदारांची भूमिका निर्णायक असेल. अशावेळी भाजपनं एखाद्या महिलेच्या हातात सूत्र दिल्यास संपूर्ण देशभरात चांगला मेसेज देखील जाऊ शकतो. त्यामुळे पक्षाला सुद्धा फायदा होईल असं संघाला वाटतं. मात्र या ऑफरवर अजून विचार विनिमय सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपला नवा अध्यक्ष तर मिळाला नाहीच, उलट संघ आणि भाजपमध्ये मतभेद आणि वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची तुलना करायची झाल्यास आज तरी भाजपचं बलाढ्य दिसतोय.
भाजपची संघटना अगदी तळागाळात आणि गावखेड्यांपर्यंत पोहोचली. प्रत्येक जिल्ह्यातील बलाढ्य नेत्यांना पक्षात घेऊन भाजपनं आपली पार्टी चांगलीच मजबूत देखील केल्याचं पाहायला मिळतं. मोदींच्या विकासाच्या राजकारणामुळे भाजप चाहत्यांची संख्या आजही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मात्र मित्र पक्षांमुळे भाजपची प्रत्येक राज्यात अडचण होते. याउलट संघाबाबत सांगायचं झाल्यास तर संघामुळेच भाजपचा विजय सोपा होतो असं मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी, शिस्त, निवडणुकींच्या काळातील मायक्रो प्लॅनिंग आणि मतदारांना मोहित करणारा हिंदुत्वाचा प्रचार यामुळे भाजपला बऱ्यापैकी फायदा होताना आपल्याला दिसलाय. सांगायचं तात्पर्य हेच की जशी संघाला भाजपची गरज आहे तसंच भाजपला सुद्धा संघाची ताकद महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आम्ही म्हणतो. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून संघ आणि भाजप आमने सामने आल्यास दोघांचे नुकसानच आहे. मीडिया रिपोर्टनुसार भाजपने विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डांना 21 ते 23 मार्च दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. ही बैठक बेंगळुरूच्या चन्ननहल्ली इथं होणार आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, सरचिटणीस दत्तात्रय होसबळे आणि भाजपसह इतर संघटनांचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आलेल्या नावांवर चर्चा केली जाईल. तसेच संघाकडूनही काही नावं अध्यक्षपदासाठी पुढे केली जाऊ शकतात. यातून तोडगा निघून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मार्ग सुटतोय का ते मात्र बघायला हवा. बाकी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रीय अध्यक्षपदावरून RSS आणि भाजपमध्ये खरंच काही मतभेद असतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.